नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या महाराष्ट्र पोलीस भरती दररोज सराव सिरीजच्या 75व्या भागामध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि रिसेंट मधील चालू घडामोडी या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमधील प्रश्न आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1612, महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती? आता मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन भरतं? तर ती आहे नागपूर, म्हणून आपलं उत्तर पर्याय 3। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1613, दिब्रुगढ आसाम ते कन्याकुमारी तमिळनाडू या स्थानकांदरम्यान धावणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी कोणती? आता मित्रांनो, आसाममधील दिब्रुगढ आणि तमिळनाडूमधील कन्याकुमारी या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम करते एक भारतातील सर्वात लांब रेल्वे। त्या रेल्वेचं नाव काय आहे? विवेक एक्सप्रेस, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। आणि हिची लांबी किती आहे किंवा अंतर किती आहे? 4273 किलोमीटर। मित्रांनो, आसाम मधील दिब्रुगढ ते कन्याकुमारी अंतर 4273 किलोमीटर इतका आहे आणि ही गाडी इतकं अंतर पार करते। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1614, खालीलपैकी सर्वात अस्थिर जीवनसत्व कोणते? आता मित्रांनो, विटॅमिन क आहे किंवा जीवनसत्व क आहे, त्याचं काय होतं? जर त्याला थोडीशी जरी उष्णता लागली तरी ते नष्ट होतं, म्हणून याला काय म्हणायचं? सर्वात अस्थिर जीवनसत्व, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1615, हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, को वॉरंटो, सर्शिओररी हे आदेश कोणत्या मूलभूत हक्काशी निगडित आहेत? आता या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला गैरकायदेशीररित्या दाबून ठेवतो किंवा पोलिसांनी तुम्हाला अटक केलं परंतु न्यायालयासमोर हजर केलं नाही, तर अशा वेळी आपण हेबियस कॉर्पस या रिटचा वापर करू शकतो। अशाच प्रकारे मॅन्डेमस, को वॉरंटो आणि सर्शिओररी यांचा वापर देखील विशिष्ट प्रकरणामध्ये केला जाऊ शकतो। आणि मित्रांनो, यांचा वापर कधी केला जातो? जेव्हा मूलभूत हक्कांवर गदा येते, मूलभूत हक्कांना पायदळी तुडवलं जातं त्यावेळी। आणि मित्रांनो, त्यामुळेच यांना काय म्हटलं जातं? तर घटनात्मक उपाययोजनेचे अधिकार म्हणजेच रिट, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 4, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क। आणि मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हे देण्यात आलेलं आहे? तर कलम 32 मध्ये। आणि मित्रांनो, यामुळेच या कलमाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना लक्ष देऊन ऐका। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आपण आणली आहे एक महा ऑफर। यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 30 सराव प्रश्नपत्रिका फक्त 60 रुपयांना। आणि मित्रांनो, विचार करा, एका पेपरची किंमत किती आहे? फक्त 2 रुपये। 2 रुपयांमध्ये तुम्हाला एक प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो आपल्याला मिळणार आहे फक्त 2 रुपयांना। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर हा संच फक्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत। याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे? तर हे जे पेपर असतील ते 25-25 पॅटर्नवर असतील। मराठीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, गणित 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न। त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गणिताचे प्रश्न आहेत ते पूर्णपणे सोडवून दिलेले असतील। तसेच याच महिन्यातल्या चालू घडामोडींचा देखील यामध्ये समावेश केलेला असेल। अशा प्रकारे आपल्याला 30 प्रश्नपत्रिका मिळणार आहेत फक्त 60 रुपयांना। परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही ऑफर आपण फक्त पहिल्या 5 दिवसांसाठी घेऊन आलो आहोत। आणि मित्रांनो, आज आहे या ऑफरचा दुसरा दिवस। ही ऑफर आपल्याला मिळणार आहे 15 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये। म्हणजे मित्रांनो, आज आहे या ऑफरचा दुसरा दिवस। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1616, खालीलपैकी कोणाचा मृत्यू देशाच्या पंतप्रधानपदी नसताना घडला? नसताना विचारलंय। आता या ठिकाणी पहा, जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला। लाल बहादूर शास्त्री पदावर असतानाच ताश्कंद करार केला आणि दुसऱ्या रात्री तर त्यांचा मृत्यू झाला।
तसेच इंदिरा गांधी यांचा देखील त्यांच्या बॉडीगार्डद्वारे पदावर असतानाच मृत्यू झालेला होता, परंतु राजीव गांधी यांचा मृत्यू आहे तो निवडणुकांच्या दरम्यान झाला, त्यावेळी ते भारताचे पंतप्रधान नव्हते, अशा वेळी झाला, म्हणून पर्याय 4 राजीव गांधी यांचा मृत्यू देशाच्या पंतप्रधानपदी असताना घडला असं आपण म्हणू शकत नाही, नसताना घडला असं आपण म्हणू शकतो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1617. पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या रागासा चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे? आता या ठिकाणी पहा, रागासा हे नाव आहे ते फिलिपिन्सनं दिलं आणि जपाननं त्याला मान्यता दिली. अशा प्रकारे आपलं उत्तर काय असणार आहे? रागासा या चक्रीवादळाला फिलिपिन्सने नाव दिलेलं आहे. पर्याय 1. एक यादीच बनवलेली असते. हिंदी महासागरामध्ये जर वादळ आलं तर या देशांनी नावं देऊन ठेवलेली आहेत, ती फक्त पुढं फॉरवर्ड केली जातात, आधीपासूनची यादी तयार असते. प्रश्न क्रमांक 1618. फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा बॅलन डी ओर पुरस्कार 2025 नुकताच कोणाला देण्यात आला? आता मित्रांनो, हा प्रश्न आहे, यावर लक्ष द्यायचं आहे. तर बॅलन डी ओर पुरस्कार 2025 आहे तो ओस्मान डंबेले यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता याबद्दल तुम्हाला माहिती होती की नाही हे मला माहीत नाही, परंतु हा ओस्मान डंबेले हा कोणत्या देशाचा आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. माहीत नसेल तर ऑनलाईन सर्च करा, परंतु याचं उत्तर कमेंटमध्ये आलं पाहिजे. ओस्मान डंबेले कोणत्या देशाचा होता? प्रश्न क्रमांक 1619. ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले होते? या ठिकाणी पहा, ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 साठी ब्रिंग इट होम हे गाणं गायलेलं आहे श्रेया घोषाल हिनं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ब्रिंग इट होम श्रेया घोषाल. तसेच मित्रांनो, नकुल अभ्यंकर यांनी देखील या गाण्यासाठी योगदान दिलेलं आहे, श्रेया घोषाल आणि नकुल अभ्यंकर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1620. खालीलपैकी सरीसृप वर्गात मोडणारा प्राणी कोणता? सरीसृप म्हणजे काय? सरपटणारे प्राणी. आणि मित्रांनो, याच्यामध्ये काय येतं तर साप येतात, मगर येते आणि कासव येतं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 कासव हा सरीसृप वर्गात मोडतो. ससा आणि चिचुंद्री सस्तन वर्गामध्ये येतात आणि तारामासा काय आहे? पाण्यामध्ये असतो. प्रश्न क्रमांक 1621. योग्य जोड्या जुळवा. जिल्हा आणि वनक्षेत्र. या ठिकाणी पहा, चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी, म्हणजे ए साठी अंधारी 2. यवतमाळमध्ये पैनगंगा, धाराशिवमध्ये एडशी रामलिंग आणि रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा. अशा प्रकारे आपलं उत्तर काय असलं पाहिजे? 2, 3, 1, 4. कुठे आहे 2, 3, 1, 4? पर्याय 3 मध्ये, म्हणजे पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1622. पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता? आता सुंदर मुलगा, सुंदर मुलगी लिंग वचनानुसार बदल होत नाही, कारण हे काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय. कडू विशेषण आहे. कडू मुलगा, कडू मुलगी, कडू फळ, कडू गाजर, कडू आंबा, कडू काय असेल ते, कडू कारलं. विकार होतो का? नाही होत. रानटी, रानटी मुलगा, रानटी मुलगा, रानटी मुलगी, रानटी समूह, रानटी लोक. रानटीमध्ये देखील लिंग किंवा वचनाप्रमाणे बदल होत नाही, परंतु शहाणा, शहाणा मुलगा, शहाणी मुलगी आणि शहाणे लोक काय झालं? लिंगानुसार शहाणी होतं, वचनानुसार शहाणे होतं. अशा प्रकारे याच्यामध्ये लिंग वचनाप्रमाणे बदल होतो, म्हणजेच विकार होतं, म्हणून पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1623. असा पक्षी लक्षी बहुविहग लक्षी न उडता या ओळीतील अलंकार ओळखा. आता या ठिकाणी पहा, असा एक पक्षी ज्याचं लक्ष अनेक ठिकाणी आहे, तो त्याच्या ध्येयाकडे उडू शकत नाही. अशा प्रकारे लक्ष आणि ध्येय या प्रकारे एकच शब्द 2 वेगळ्या अर्थांनी आलेला आहे. लक्ष म्हणजे ध्यान आणि लक्ष्य म्हणजे ध्येय. अशा प्रकारे एकच शब्द 2 अर्थांनी आलेला आहे. आणि आपण काय पाहिलं?
एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये जर एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी आला तर त्याला काय म्हणतो आपण? श्लेष अलंकार. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी श्लेष अलंकार. रूपक कधी असतो? जेव्हा उपमेय आणि उपमान एकरूप आहेत असं वर्णन केलेलं असतं तेव्हा. उत्प्रेक्षा कधी? जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू गमे वाटे भासे या शब्दांचा वापर केलेला असतो तेव्हा. आणि अर्थांतर न्यास याचं उत्तर आपण आपल्या A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहिलेलं आहे. ती सिरीज नक्की पाहून घ्यायची आहे किंवा आपलं A to Z मराठी व्याकरणचं पुस्तक विकत घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न घेऊन तो मुद्दा क्लिअर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 1624. खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, मेहनत हा शब्द आहे तो अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. अत्तर हा शब्द फारसी भाषेतून आलाय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1625. काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश ओळखा. आता या ठिकाणी पहा, उद्देश म्हणजे वाक्यातील कर्ता. आणि मित्रांनो, सुंदर दिसणारे कोण? डोळे. म्हणून डोळे काय झाला? वाक्यातील कर्ता म्हणजेच उद्देश. म्हणून आपलं उत्तर पर्याय 1. उद्देश विस्तार विचारला तर डोळे या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण काळेभोर. प्रश्न क्रमांक 1626. पुढील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द ओळखा. अंशाभ्यस्त, अभ्यस्त, पूर्णाभ्यस्त म्हणजे काय? समजा एखादा शब्द पुन्हा पुन्हा येतोय तर त्याला म्हणायचं अभ्यस्त शब्द. तर जर एकच शब्द पूर्णपणे डबल आला तर त्याला म्हणणार काय? पूर्णाभ्यस्त. परंतु एकच शब्द 2 वेळा आला परंतु त्यातील एखादं अक्षर बदललं तर त्याला काय म्हणणार? अंशाभ्यस्त. अशा प्रकारे समोरासमोर पूर्णाभ्यस्त. एक एक कसं असणार? एक एक म्हणजे हा देखील पूर्णाभ्यस्त. मधून मधून एक शब्द पुन्हा पुन्हा आला म्हणून पूर्णाभ्यस्त. परंतु साज शृंगार हा शब्द कसा आहे? साज आणि शृंगार एकत्र येतात परंतु अक्षरांमध्ये बदल आहे म्हणून अंशाभ्यस्त. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1627. एखाद्या वक्त्याच्या भाषणातील किंवा लेखकाच्या लिखाणातील अवतरण जसेच्या तसे द्यायचे असेल तर टिंबटिंब या विरामचिन्हाचा वापर केला जातो. या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असे सांगायचे असतात किंवा तो काय म्हणाला हे आहे असं सांगायचं असतं तेव्हा काय केलं जातं? तो म्हणाला स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तो जे काही गोष्ट बोलला असेल. म्हणजे काय केलं आपण या ठिकाणी? अवतरण जसे तसे द्यायच्या वेळी म्हणजेच बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असं सांगायच्या वेळी आपण काय करतो? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. व्याख्या लक्षात ठेवायची आहे. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असं दाखवताना किंवा लेखकाच्या लिखाणातील शब्द आहे असं लिहिताना त्या ठिकाणी काय केलं जाईल? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातील. उदाहरणार्थ, तो म्हणाला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पूर्ण वाक्य. प्रश्न क्रमांक 1629. जयचंदी घोडचूक या म्हणीचा अर्थ काय असेल? आता फक्त घोडचूक म्हटलं तर काय? दुरुस्त न होणारी फार मोठी चूक म्हणजे घोडचूक. परंतु जयचंदनं काय केलं होतं? त्यानं फितुरी केली होती, त्यानं धोका केलेला होता. म्हणून मित्रांनो, फितुरीला किंवा देशद्रोहाला किंवा धोक्याला काय म्हणायचं? जयचंदी घोडचूक म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी? जयचंदी घोडचूक म्हणजेच देशद्रोही किंवा फितुरी. प्रश्न क्रमांक 1630. प्रादुर्भूत होणे म्हणजे काय? मित्रांनो, प्रादुर्भूत होणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीची लक्षणं दिसू लागणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रादुर्भूत होणे, लक्षणं दिसू लागणे, म्हणून दिसू लागणे हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1631. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या ठिकाणी पहा, श्वास म्हणजे हवा आतमध्ये घेणे आणि उच्छ्वास म्हणजे हवा बाहेर सोडणे. अशा प्रकारे श्वासला विरुद्धार्थी पर्याय 4 उच्छ्वास. प्रश्न क्रमांक 1632. सिंह या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखून त्याचा योग्य तो पर्याय लिहा. समानार्थी नसलेला असं सांगितलेलं आहे. पंचानन म्हणजे सिंह, केसरी सिंह, मृगराज म्हणजे देखील सिंह परंतु शाखा मृग,
शाखावरून इकडे तिकडे उड्या मारणारा माकड म्हणजे शाखामृग काय झाला, माकडला समानार्थी झाला, सिंहाला नाही, म्हणून पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1633, स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? आता मित्रांनो आपण स्वतःशीच बोलतो त्याला काय म्हणायचं? स्वगत म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. मनामध्ये केलेले विचार म्हणजे चिंतन. 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये झालेलं भाषण संभाषण. प्रश्न क्रमांक 1634, बहुव्रीही समासाचे अचूक विग्रह असलेले उदाहरण कोणते? आता मित्रांनो बहुव्रीही समासाचा विग्रह कसा असतो किंवा त्याचा अर्थ काय असतो? तर जेव्हा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुव्रीही समास. अशा प्रकारे सत्यवरचा विग्रह कसा असणार आहे? सत्य हेच व्रत ज्याचे तो तिसरा व्यक्ती. सत्य किंवा व्रत या दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसरा व्यक्ती म्हणजेच सत्य हेच व्रत ज्याचे तो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या ठिकाणी काय झालं? दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसराच कोणतरी आहे ज्याचं हे व्रत आहे, म्हणून या ठिकाणी तिसऱ्या व्यक्तीचा बोध होतोय, तिसऱ्या पदाचा बोध होतोय, म्हणून बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 1635, च छ ज झ ही व्यंजने कोणती? आता या ठिकाणी पाहायचं आहे, जर आपण याला च म्हटलं, याला छ म्हटलं, याला ज म्हटलं आणि याला झ म्हटलं तर यांचा उच्चार कसा होतोय? अ जोडल्यासारखा होतोय. जर यांचा उच्चार अ जोडल्यासारखा झाला तर यांना म्हणायचं दंत तालव्य. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. आणि जर यांचा उच्चार च ला य जोडल्यासारखा च असा झाला, छ ला य जोडल्यासारखा छ असा झाला, ज ला य जोडल्यासारखा ज असा झाला किंवा झ ला य जोडल्यासारखा झ असा झाला तर यांना काय म्हणणार आपण? यांना म्हणणार आपण तालव्य. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? अ चा उच्चार होतोय म्हणून दंत तालव्य आणि य चं झालं असतं तर तालव्य. प्रश्न क्रमांक 1636, पुढील शब्दांतील विशेषण कोणते? विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण. मग या ठिकाणी पहा, संकट हे नाम आहे, भाववाचक नाम आहे. साहस हे देखील भाववाचक नाम आहे. प्रभाव हे देखील भाववाचक नाम आहे. परंतु सदाचारी एखाद्या व्यक्तीसाठी व्यक्ती कसा आहे हे सांगण्यासाठी सदाचारी हा शब्द वापरला जाऊ शकतो, म्हणून सदाचारी काय आहे? विशेषण आहे. इतर 3 भाववाचक नाम, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि आवडली देखील असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.